मी महेश पाटील आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनची बॅच स्टार्ट करतोय ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन. तर यामध्ये सर्वात आधी आपण एक काम करूया की पहिले जे 8-10 लेक्चर असतील ते बेसिकचे असतील. बरं बेसिक का, तर ॲक्च्युअली बेसिकमध्ये ॲमिजार, वॉज वेअर, हॅव हॅज हॅड, डू डज डीड, कॅन, कुड, मे, माइट, बी, बीन, बिंग हे सगळे शब्द काय आहेत हे आधी शिकूया फर्स्ट. सेकंड थिंग, या शब्दांवरती प्रश्न आलेत का ते आपण सगळे सॉल्व्ह करू. म्हणजे सॉल्व्ह कसे करणार आपण, तर आपला जो हा क्वेश्चन बँक आहे जो मी तुम्हाला प्रत्येकाला दिलेला आहे किंवा ऑनलाईनच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना तो इथं दिसेल माझ्या शेजारी आणि तुम्हाला PDF पण मिळेल खाली, ते तुम्ही डाउनलोड करायची आहे. तर हा जो क्वेश्चन बँक आहे यात राज्यसेवा, कंबाईन, PSI, ST, असिस्टंट, त्यानंतर तलाठी, त्यानंतर इतर सगळ्या ज्याही एक्झामिनेशन आहे लाईक फॉरेस्ट आहे, ॲग्रिकल्चर आहे आणि इंजिनिअरिंग आहे जे MPSC कंडक्ट करतं त्या सगळ्या क्वेश्चन पेपर मी कंपाईल केलेले आहेत. आणि ह्या क्वेश्चन पेपर जे आहे त्या 2016 ते 2020 पर्यंत येत आहे. 2016 पासून का, तर माझं असं ऑब्झर्वेशन आहे 2015च्या आधी तो जो पॅटर्न होता इंग्लिशचा तो थोडा एक सोपा प्रमाणात होता. आता पॅटर्न बदलला आहे, त्या पॅटर्ननुसार आपण शिकू. शिकवण्याची माझी जी पद्धत असेल ती एक कन्सेप्ट फर्स्ट की मी जे शिकवेल ते परीक्षेत कसं आलं ते बघूया आणि दुसरं परीक्षेत कसं येऊ शकतो. म्हणजे राम इज इटिंग मँगो, राधा गो टू स्कूल असं मी शिकवत नाही, कारण ते परीक्षेत नाही. पद्धत आपली सोपी असेल पण वाक्य सोपे नसतील, कारण वाक्य आपण तेच घेऊया जे CDS, UPSC, SSC आणि MPSCला येतात. त्यामुळे तुमच्या नोटबुकमध्ये नोट्स लिहिताना मी इकडनं तुम्हाला डिक्टेट करेल, तुम्हाला लिहायचं आहे. सगळे वाक्य आपण लिहूया इथं. सेकंड, क्वेश्चन पेपर जेही आलेले आहे फॉरेस्टला असतील, SSCला असतील, MPSCला असतील, UPSCला आपण ते सगळे लिहू. आता UPSC, CDS आणि SSCचे मी क्वेश्चन पेपर का घेणार, कारण ते प्रश्न बहुतांशी आपल्याला MPSCमध्ये कॉपी होताना दिसतात. होकॅबलरीसाठी कुठलं पुस्तक वाचायचं, कुठल्या नोट्स वापरायच्या ते मी सगळं सांगेल. होकॅबचे सेक्शन वेगळे होतील, रायटिंगचे सेक्शन वेगळे. ऑफलाईनच्या बॅचला मिळतीलच प्रिंटमध्ये, ऑनलाईनच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना आपण ते ग्रुपवरती शेअर करू. ठीक आहे. तर आजचं पहिलं लेक्चर आहे आणि प्रत्येक लेक्चरच्या शेवटी आपण एक मी प्रत्येक वेळी करत असतो ऑफलाईनलाही की रायटिंगची मी एक टिप्स देईल. रायटिंग जे आपली टेस्ट सिरीज सुरू झाली बघा रायटिंगची राज्यसेवा मेन्सवाल्यांसाठी 2021, तर आपण प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी म्हणजे प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी ऑनलाईनवाल्यांसाठी एक रायटिंगची मी टिप्स देईल, त्यावरती आपण वर्क करूया. म्हणजे हाऊ टू राईट एसे असेल, प्रेसी रायटिंग असेल आणि ट्रान्सलेशन असेल, त्यावरती आपण चर्चा करूया. ठीक आहे. आजचं लेक्चर पहिलं बेसिकचं लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये काय असेल की ज्यांना आधीच म्हणजे अजिबात इंग्लिश येत नाही तिथून आपण स्टार्ट करू, पण ती पद्धत आपण सोपी म्हणजे अगदी खालच्या लेवलने स्टार्ट करू, पण ती लेवल MPSCला आहे का तो आपण क्रॉस चेक करूया. ठीक आहे. तर बघा मी स्टार्ट करतो पहिलं लेक्चर. पहिलं लेक्चर आहे बेसिक्स ऑफ इंग्लिश ग्रामर. म्हणजे ऍक्च्युअली इंग्लिश ग्रामरमध्ये काय काय येतं, कुठून सुरुवात होते, ABCD जिथं संपते तिथून नेक्स्ट काय. तर आपण शिकूया कॉन्कर्ड. आणि कॉन्कर्ड म्हणजे काय, तर शब्दसमूह. आणि शब्दसमूह म्हणजे काय की शब्द कसे रचले जातात, वाक्य कसं बनतं इंग्लिशमध्ये आणि इंग्लिशमध्ये काय चुका होतात, त्याला इंग्लिशमध्ये इंग्लिश एरर म्हणतं बघा MPSC, UPSC, ते आपण आज शिकूया. तर यामध्ये मी आज पहिलं चॅप्टर घेतो सब्जेक्ट प्लस वर्ब ॲग्रीमेंट. आता हे शिकून काय, यामध्ये नाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, क्लॉजेस हे चॅप्टर कधी घेईल. ॲक्च्युली हे चॅप्टर आपण बेसिकच्या नंतर घेऊ, कारण नाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, क्लॉजेस ह्या सगळ्या गोष्टी तेव्हाच करतील जेव्हा तुमचं बेसिक्सवरती कमांड आहे. करताय, जेव्हा बेसिक आपल्याला कंप्लीट होईल तेव्हा आपल्याला इंग्लिश ग्रामर कळेल. तर पहिलं चॅप्टर मी स्टार्ट करतोय बेसिक्स ऑफ इंग्लिश ग्रामर. त्यामध्ये मी कॉन्कर्ड मी पहिला शब्द घेतलेला आहे आणि त्यात रूल असा आहे की सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. आता हे काय असतं बरं, तर बघा इंग्लिशमध्ये जर आपल्याला वाक्य बनवायचं आहे, इंग्लिशमध्ये एक वाक्य बनवायचं आहे, तुम्हाला इंग्रजी लिहायचं आहे, इंग्रजी बोलायचं आहे किंवा तुम्ही इंग्लिश जे ऐकतात त्याचा एक रूल आहे. इंग्लिशमध्ये जे वाक्य बनतं त्याचा रूल असा आहे, सब्जेक्ट आधी सब्जेक्ट येतो म्हणजे सब्जेक्टने सुरुवात होते इंग्लिशमध्ये, नंतर येतो वर्ब आणि नंतर येतो ऑब्जेक्ट. ठीक आहे. आता हे काय आहे बरं, सब्जेक्ट वर्ब आणि ॲग्रीमेंट. आधी सब्जेक्ट येतो, नंतर वर्ब येतो, नंतर ऑब्जेक्ट येतो. म्हणजे काय, हे जेव्हा एकत्र येतं तेव्हा याला म्हणतो आपण वाक्य, याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण सेंटेन्स. झालं सेंटेन्स. आता सपोज ह्या रूलमध्ये जर तुम्ही रिप्लेस केला, विलास सर, जर ह्या रूलमध्ये जर रिप्लेस केला तुम्ही वर्ब आधी लिहिला किंवा सब्जेक्ट नंतर लिहिला, ऑब्जेक्ट सुरुवातीला लिहिला, यात जर तुम्ही थोडा जरी चेंज केला तर याला म्हणतात इंग्लिश एरर. याला आपण म्हणतो इंग्लिश लँग्वेज एरर, जे आपल्याला परीक्षेला येत असतं. म्हणून तुमचं कमांड पाहिजे की सब्जेक्ट कोण आहे, वर्ब कोण आहे आणि ऑब्जेक्ट कोण आहे. हे ज्याला कळालं त्याला इंग्लिश लँग्वेज कळाली आणि नंतर मग इंग्लिशचे चॅप्टर कळाले. मग यामध्ये सब्जेक्ट म्हणजे काय याला कसं ओळखता, वर्ब म्हणजे काय याला कसं ओळखतात आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय आणि याला कसं ओळखतात आणि याच्यावरती कुठले प्रश्न कुठल्या स्वरूपात येतात हे आधी स्वरूपाबनात बघूया. तर सब्जेक्ट काय बरं, तर बघा अगेन आय रिपीट, मी पुन्हा सांगतो,
सब्जेक्ट येतो सुरुवातीला इंग्लिशमध्ये, नंतर वर्ब येतो आणि नंतर ऑब्जेक्ट येतो आणि तेव्हा ते सेंटेन्स बनतं. तर आजचं चॅप्टर आपण घेऊया सब्जेक्टवरती. क्लिअर? तर सब्जेक्ट काय? तर सब्जेक्ट म्हणजे विषय नाही, इतिहास भूगोल. सब्जेक्ट म्हणजे क्रिया करणारा व्यक्ती. तर इथे मी आता सब्जेक्ट सुरुवात करतोय. याला मराठीमध्ये आपण कर्ता म्हणतो आणि इंग्लिशमध्ये याला डुअर म्हणतात. डुअर हा काय आहे? तर तुम्ही इंग्लिश बघा, गाणी ऐका, एखादी नॉवेल वाचा, एखादं पुस्तक वाचा, एखादं न्यूजपेपर वाचा, कुठल्याही तुम्ही ओळीवर जेव्हा बोट ठेवतात त्याच्या सुरुवातीला जो शब्द असतो, वाक्याच्या सुरुवातीला जो शब्द असतो त्याला सब्जेक्ट म्हणतात. म्हणजे इंग्लिशमध्ये वाक्याची सुरुवात ज्या शब्दाने होते त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो. क्लिअर? एवढं कळालंय? तर सब्जेक्ट म्हणजे काय? तर वाक्याची सुरुवात. तर एकूण इंग्लिशमध्ये किती सब्जेक्ट आहे ज्याने वाक्याची सुरुवात होते ते एकूण बघा. आय, वी, यू, यू, इट आणि दे, हे एकूण 8 सब्जेक्ट आहे इंग्लिशमध्ये ज्यांनी वाक्याची सुरुवात होते. यांनीच वाक्याची सुरुवात होणार. मग आता आपण एक काम करूया. तुम्ही जर आजचा इंडियन एक्सप्रेस पेज घेतला, इंडियन एक्सप्रेस घेतला, द हिंदू घेतला, ठीक आहे, तर ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना एक सूचना आहे, म्हणजे सायमल्टेनियसली तुम्ही लिहायचं आहे. मी जे जे लिहिलं जाईल टायटल इथं ते तुम्ही लिहायचं आहे आणि जे मी डिक्टेट करेल नंतर सांगेल तुम्हाला की काय लिहायचं आहे ते मी तुम्हाला सांगेल. तर हे तुम्ही लिहिलं असेल अपेक्षित आहे. ठीक आहे. तर बघा आता मी सब्जेक्टकडे येतो. सब्जेक्ट काय? तर त्याने वाक्याची सुरुवात होते. क्लिअर? आता बघा एकूण हे 8 सब्जेक्ट इंग्लिशमध्ये, याने वाक्य सुरुवात होणार. पण आता मी जर आजचा इंडियन एक्सप्रेस, द हिंदू, एखादा न्यूजपेपर जर घेतला आणि जर कुठे वाक्याच्या सुरुवातीला गेलो तर तिथे हे शब्द दिसणार नाही, हे दिसणार नाही. मग आता हे कसे सब्जेक्ट सांगतो. या 8 सब्जेक्ट जे हे वाक्यात सुरुवात येतात त्याच्यात दोन प्रकार आहे. एक आहे सिंग्युलर आणि एक आहे प्लुरल. 2 प्रकार आहे यांचे, सिंग्युलर आणि प्लुरल. आता सिंग्युलर म्हणजे काय? तर एक वचन, आणि प्लुरल म्हणजे काय? अनेक वचन. ठीक आहे. म्हणजे हा जो सिंग्युलर आहे हा म्हणजे एक आणि हा जो प्लुरल आहे हा म्हणजे अनेक. क्लिअर? एवढं ठीक आहे. आता यात बघा सिंग्युलर आणि प्लुरल आपण बघूया कोणकोणते. ठीक आहे. सिंग्युलर आणि प्लुरल. तर हा जो आय आहे हा म्हणजे मी, सिंग्युलर आहे, हा सिंग्युलर आला. ठीक आहे. हे बघा आपण हे जे शब्द शिकतो ना, हे तर 7वी 8वी शब्द आहे. मुद्दा 7वी 8वीचा नाही, पण एमपीसीला येत आहेत. कसे येतात ते 2 मिनिटात सांगतो मी. पहिला प्रश्न घेऊ आपण. राज्यसेवा 17ला ईट वरती प्रश्न आहे, राज्यसेवा 19ला ईट वरती प्रश्न आहे. तर ते पण समजून घेऊ यांना. सब्जेक्ट स्टार्ट केलाय मी. 2 प्रकार आहे, सिंग्युलर आणि प्लुरल. सिंग्युलर म्हणजे एक आणि प्लुरल म्हणजे अनेक. यात हा जो आय आहे हा सिंग्युलर आहे, हा जो वी आहे हा ऑब्विसली आता हा म्हणजे आम्ही, हा प्लुरल आहे. इंग्लिशमध्ये 2 यू आहेत बघा, 2 यू आहेत इंग्लिशमध्ये. एक म्हणजे एका व्यक्तीसाठी यू आणि दुसरा म्हणजे अनेकांसाठी तुम्ही सगळे. तर हा जो पहिला यू आहे हा असतो सिंग्युलर आणि हा जो दुसरा यू आहे हा असतो प्लुरल. कळालं इतकं? क्लिअर? नेक्स्ट ही जो आहे हा सिंग्युलर आहे, हा पुरुष आहे. शी जो आहे हा स्त्री आहे, हा सिंग्युलर आहे. हा जो इट आहे हा निर्जीव साठी असतो, हा सिंग्युलर आहे. आणि हा जो दे आहे हा प्लुरल, निर्जीव आणि सजीव दोघांसाठी असतो, ठीक आहे. आता बघा मी काय सांगतो तुम्हाला. सब्जेक्टने सुरुवात केली आहे आपण. रूल काय इंग्लिशचा? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. क्लिअर? एवढं. यामध्ये आपण सब्जेक्ट घेतोय पहिल्या लेक्चरला. सब्जेक्ट किती टोटल? तर 8 आहेत. मग याच्यामध्ये सिंग्युलर किती आहेत बरं टोटल? 5 आहेत. 5. आपल्याला याच्यात सिंग्युलर आहेत 5 आणि प्लुरल किती त्याच्यामध्ये? 3. ठीक आहे. म्हणजे यामध्ये टोटल सिंग्युलर कोणकोणते? तर आय, यू, ही, शी, इट हे माझे सिंग्युलर आहेत आणि प्लुरल कोणकोणते आहे? वी, यू आणि दे हे माझे प्लुरल आले. क्लिअर आहेत का? आता बघ याच्यावरती प्रश्न कसा येतो. मी एकदा पुन्हा रिपीट करतो. इंग्लिशमध्ये रूल असा आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. कळाला इतकं? सब्जेक्टनेच वाक्यात सुरुवात होईल. क्लिअर? आता हा जो सब्जेक्ट आहे हा आपलं पहिलं चॅप्टर आहे. सब्जेक्ट म्हणजे काय? ज्याने वाक्याची सुरुवात होते. सुरुवातीला किती शब्द आहे? 8 शब्द आहे. ह्या 8 शब्दांपैकी एक शब्द कुठलाही घ्या आणि त्याने वाक्य बनवा. ठीक आहे. याच्यामध्ये 2 प्रकार पडतात, एक सिंग्युलर आणि एक प्लुरल. सिंग्युलर म्हणजे एक वचन, एक, आणि प्लुरल म्हणजे अनेक लोक. क्लिअर इतकं? आता इकडे या. आता ह्या संपूर्ण 8 मध्ये असे कुठले कुठले सब्जेक्ट तुम्हाला वाटत आहे की ते जेंडर वाईज तुम्ही ओळखू शकतो?
जेंडर वाईज स्त्री पुरुष किती आहेत, तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर बघा किती आहेत, तुम्हाला दिसेल 2च आहे. कोणकोणते 2 आहेत? ही आणि शी. ही जो ना हा क्लिअरली पुरुष आहे, शी आहे हे क्लिअरली स्त्री आहे, पण बाकीचे माहिती नाही. मग आता बघा याच्यात कसा प्रश्न येतो. मी इथे एक वाक्य लिहितो, मी पहिलं वाक्य लिहितोय, सोपं वाक्य लिहितो एकदम, इयत्ता पहिलीचं. ही इज ए टीचर असले वाक्य एमपीएससीत येत नाहीत. अगेन आय रिपीट, मी फक्त पहिलं वाक्य सोपं घेतलं, असले वाक्य एमपीएससी यूपीएससीत कुठे येत नाही. आता दुसरं वाक्य लिहितो मी, शी इज ए डॉक्टर. ठीक आहे, इयत्ता 5चे वाक्य ते. आता ह्या वाक्यात सब्जेक्ट कोण आहे? शी आहे. आणि ह्या वाक्यात सब्जेक्ट कोण आहे? ही आहे. मग आपण एक काम करूया, जर ह्या वाक्यात सब्जेक्ट ही आहे आणि ह्या वाक्यात सब्जेक्ट शी आहे, मग आपण एक काम करू की इथं स्त्री आहे सब्जेक्ट आणि इथं कोण आहे? पुरुष आहे. मग इथं वाक्याचा सब्जेक्ट स्त्री आहे म्हणजे हिला काही नाव असेल ना, हिला काहीतरी नाव असेल. आणि इथला वाक्यात सब्जेक्ट कोण आहे? ही आहे, मग याला पण काही नाव असेल. मग मला सांगा, हा जो शी आहे याला काय नाव असेल? राहुल, अजय, विजय? नाही, स्त्रीचे नाव असतील. मग आपण याला काय करू, हिला एक नाव देऊ. हिचं काय नाव आहे? या शीच्या ऐवजी मी लिहितो इथं क्लॅरा. ठीक आहे, हा मी क्लॅरा शब्द लिहिला म्हणजे हा क्लॅरा ह्या वाक्याचा सब्जेक्ट आहे. म्हणजे मी जर हा शी खोडला तर याच्याऐवजी क्लॅरा हा जो नाऊन आहे हा आता वाक्याचा सब्जेक्ट आहे. आणि मग आता ही आहे, मग ही म्हणजे तो, मग याला काही नाव असेल, मग याला मी नाव देतो जॉन. झालंय? म्हणजे आता आपण एक काम करू, वरच्या वाक्याचा सब्जेक्ट आहे क्लॅरा आणि दुसऱ्या वाक्याचा सब्जेक्ट आहे जॉन. क्लिअर एवढं? म्हणजे मला याच्यातनं काय सांगायचं आहे, याच्यातनं हे सांगायचं आहे की जर वाक्याचा सब्जेक्ट जर हे 8 शब्द नसतील तर त्यांच्याऐवजी नाऊन येतो आणि हा जो नाऊन सुरुवातीला असतो हा वाक्याचा सब्जेक्ट असतो. क्लिअर एवढं? आता एक काम करूया आपण, मी पुढचं वाक्य लिहितो इथं. मी पुढचं वाक्य लिहितो, दे, इथं तुम्ही पीपल डू नॉट कास्ट देअर वोट. ठीक आहे, पीपल डू नॉट कास्ट देअर वोट. आता ह्या वाक्यात सब्जेक्ट कोण आहे? तर पीपल आहे. म्हणजे हा जो पीपल आहे हा सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? प्लुरल आहे, म्हणजे अनेक आहे. हा करता येत का? मग याच्याऐवजी अनेक म्हणजे कुठला मी सब्जेक्ट प्रोनाउन रिप्लेस करू शकतो? तर हा दे आहे. बघा बरोबर का? दे. मग या दे आणि इट मध्ये काय फरक आहे त्याच्यावरती प्रश्न येतात भरपूर. हा जो इट आहे हा निर्जीव वस्तूंसाठी वापरतात, हा जो दे आहे निर्जीव सजीव दोघांसाठी वापरतात, पण ते प्लुरल पाहिजे. म्हणजे कसं बघा, आता आता हा जो पेन आहे हा निर्जीव आहे आणि हा एकच आहे, तर मी म्हणणार इट इज अ पेन. पण हा जो व्यक्ती बसला, ही जी व्यक्ती बसलेली आहे हे स्त्री पुरुष आहेत, यांना मी इट नाही म्हणणार. इट इज प्रियंका आणि इट इज विलास नाही म्हणणार मी. ही इज विलास आणि शी इज प्रियंका मी असं म्हणेल. पण ही निर्जीव वस्तू जर एक असेल त्याला मी इट म्हणणार. इट इज अ पेन, इट इज अ वॉच, इट इज अ शर्ट, इट इज अ बेंच, इट इज अ फॅन, इट इज अ सिटी. पण जर ते जर निर्जीव अनेक झालेत, जर अनेक झाले त्यांना आता मी इट नाही म्हणणार कारण हा प्लुरल आहे. यांना मी म्हणणार दे. दे आर माय पेन्स. करता येत का? तर देचा वापर कुठं होतो? प्लुरल साठी. आणि इटचा वापर कुठं होतो? सिंग्युलर साठी. पण दे हा निर्जीव आणि सजीव दोघांसाठी आहे. म्हणजे तिकडे जर जास्त लोक उभे आहेत तर मी ना दे आर माय स्टुडंट्स, दे आर माय फ्रेंड्स, दे आर माय कलिग्स, दे आर माय रिलेटिव्स. दे हा सजीव आणि निर्जीव दोघांसाठी आहे, पण तो प्लुरल साठी आहे. हा जो इट आहे हा फक्त एकच वस्तूसाठी असतो आणि ती निर्जीव पाहिजे, फक्त एकच. मग आता इथं हे जे पीपल आहे हा प्लुरल नाऊन आहे आणि ते अनेक आहे, म्हणजे त्याच्याऐवजी मी कुठला सब्जेक्ट लिहिल? दे. मग मला थोडक्यात काय सांगायचं याच्यातनं, जर वाक्याच्या सुरुवातीला हे 8 शब्द नसतील तर त्याच्या ऐवजी नाऊन येतो सुरुवातीला आणि हा जो नाऊन असतो तोच वाक्याचा सब्जेक्ट असतो. कळालंय? मग मला सांगा, वाक्याच्या सुरुवातीला जो सब्जेक्ट येतो तो सिंग्युलर येईल का प्लुरल येईल? दोन्ही. व्हेरी गुड, दोन्ही येईल, दोन्ही. मग मी काय करतो, ह्या 8 सब्जेक्टच्या खाली 2 नाऊन लिहितो. बघा, एक पहिला नाऊन लिहितो सिंग्युलर आणि दुसरा नाऊन लिहितो प्लुरल. कळालेत का? तर हे आपले आणि यांनीच वाक्याची सुरुवात होते. मग आपण एक काम करू, आजचा इंडियन एक्सप्रेस द हिंदू घेऊया आणि कुठल्याही पेजला गेल्यानंतर बोट ठेवा आणि त्या ओळीच्या सुरुवातीला जा. सुरुवातीला असेल सुप्रीम कोर्ट, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी, महाराष्ट्र गव्हर्नमेंट, कोरोना, हे सगळे नाऊन आहेत जे वाक्याच्या सुरुवातीला असतात आणि तेच वाक्याचे सब्जेक्ट असतात. कळालंय? आणि हे सब्जेक्ट जे हे किंग आहेत. कसे?
ते मी सांगतो आता. क्लिअर एवढं? पहिला प्रश्न घेऊ आपण. मी स्टार्ट करतोय क्वेश्चन. आता असले वाक्य येत नाही एमपीएससी मध्ये. दिस इज व्हेरी लोकल सेंटेन्सेस, म्हणजे खूप सोपे वाक्य ते येत नाहीत. करू स्टार्ट. मी थोडं एकदा रिकॅप करतो. इंग्लिश लँग्वेजचा रूल काय आहे? सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. कळालं इतकं? कॉन्कर्ड चॅप्टर आपण लिहिलाय, तुम्ही लिहिलं असणार आहे ते. कॉन्कर्ड टायटल लिहिलं असणार आहे. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. आपण सब्जेक्ट घेतला पहिल्यांदा. सब्जेक्ट म्हणजे काय? वाक्याची सुरुवात ज्या शब्दाने होते त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो. एकूण 8 आहेत ते. त्या 8 जर सुरुवातीला नसतील तर त्याच्याऐवजी काय येतो? नाऊन येतो. मग नाऊन सिंग्युलर की प्लुरल? दोन्ही येतो. क्लिअर? इट आणि दे मधला फरक कळाला सगळ्यांना? इट म्हणजे काय? निर्जीव सिंग्युलर साठी. इट इज अ पेन, इट इज अ टेबल. पण हा जो दे आहे हा सजीव निर्जीव दोघांसाठी आहे आणि ते प्लुरल पाहिजे. प्लुरल. क्लिअर? आता बघा, पहिला प्रश्न मी घेतो. क्वेश्चन नंबर फर्स्ट मी तर लिहितो. पहिला प्रश्न. पहिला प्रश्न सीडीएसचा प्रश्न घेतोय मी. सीडीएस. आता सीडीएसचा प्रश्न काय बरं? एमपीसीचा काय संबंध? ते कॉपी होतात. स्ट्रक्चर वाक्य कॉपी होतात. दाखवतो. पहिलं वाक्य असं आहे. फर्स्ट सेंटेन्स असं आहे. इंदिरा गांधी वॉज नोन ॲज आयरन लेडी. हे पहिलं वाक्य आहे. सीडीएसचं वाक्य आहे. आता याने इंदिरा गांधीला अंडरलाईन केलाय. लिहू नका, अजून थांबून घ्या. लिहू नका, मी रूल सांगेल. इंदिरा गांधीला अंडरलाईन केलाय आणि त्याने काय म्हटलं माहितीये का? रिप्लेस द अंडरलाइंड वर्ड विथ ए सब्जेक्ट प्रोनाउन. आता प्रोनाउन काय तरी आपण शिकू. प्रोनाउनच आहे, कळेल ते प्रोनाउन नंतर काय. सब्जेक्ट म्हणजे थोडक्यात सब्जेक्टच लक्षात घ्या आता. इंदिरा गांधी वॉज नोन ॲज आयरन लेडी. ठीक आहे. आता मला एक काम करू. त्याने खाली 4 पर्याय दिले आहेत. ही दुसरा पर्याय, इट तिसरा पर्याय आणि दे चौथा पर्याय आहे. मग आता आपण एक काम करू. पहिल्यांदा सब्जेक्ट ओळखू. वाक्यात सब्जेक्ट कोण आहे? इंदिरा गांधी. ठीक आहे, इंदिरा गांधी सब्जेक्ट आहे. मग क्लिअरली स्त्री पुरुष स्त्री आहे, म्हणजे उत्तर काय होईल माझं? शी. क्लिअर एवढं? हा झाला सीडीएसचा पॅटर्न. दुसरा सेम सीडीएसचा पॅटर्न सांगतो मी. वाक्य असं आहे. मँगोज विच आर ओव्हर रीप should be thrown away. should be thrown away. हे वाक्य आहे सेम. अजून दुसरं सीडीएसचं. आता याने मँगोजला अंडरलाईन केलेलं आहे आणि तेच ऑप्शन आहे. ही, शी, इट आणि दे तेच ऑप्शन आहे सेम. आणि त्याने म्हटलंय की अंडरलाईन जो शब्द दिलेला आहे त्याला रिप्लेस केला सब्जेक्ट बरोबर. ठीक आहे. आता मला सांगा पहिली गोष्ट, मँगोज ही वस्तू आहे, व्यक्ती नाही आहे. आणि मँगोज हे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? प्लुरल आहे. मग याच्याऐवजी हा ही तर पुरुषाला असतो, शी तर स्त्रीला असतो, इट निर्जीवला असतो. हे बरोबर आहे. पण त्यासाठी हे मँगोज एक आहेत का? नाही, हे अनेक आहेत. मग याचं उत्तर काय होईल? दे, कारण ते प्लुरल आहेत. क्लिअर एवढं? हा दुसरा प्रश्न. आता तिसरा प्रश्न बघा. तिसरा प्रश्न असा आहे की चिल्ड्रेन, एसएससीचं वाक्य आता आहे. चिल्ड्रेन शुड बी टॉट हाऊ टू थिंक नॉट व्हॉट टू थिंक. बघा, खूप सुंदर वाक्य दिलं त्यांनी की मुलांना काय कसं विचार करावं हे शिकावं, काय ते नाही. मग आता या वाक्यामध्ये बघा, चिल्ड्रेन शुड बी टॉट हाऊ टू थिंक नॉट व्हॉट टू थिंक. आणि चिल्ड्रेनला अंडरलाईन आहे आणि हेच 4 पर्याय आहे. दे, ही, शी आणि इट. आता मला एक सांगा आधी, वाक्याचा सब्जेक्ट कोण आहे? चिल्ड्रेन. मग हा एक आहे की अनेक आहे? अनेक आहे. चिल्ड्रेन हा निर्जीव नाही, हा सजीव आहे, लहान बालके. आणि हा प्लुरल आहे. मग हा जर प्लुरल आहे आणि हाही प्लुरल आहे, मग ह्या प्लुरलच्या जागी कोण येईल? दे. का दे? कारण ही आणि शी हे सिंग्युलर आहे. जरी हे व्यक्तींसाठी असले तर ही एका व्यक्तीसाठी असतो, ही एका व्यक्तीसाठी असतो, शी एका वस्तूसाठी असतो. इट हा जो दे आहे निर्जीव किंवा सजीव दोघांसाठी असतो, पण ते अनेक पाहिजे. जसं तर मँगोज आहे, निर्जीव आहे, अनेक आहे. चिल्ड्रेन आहे, सजीव आहे, अनेक आहे. आणि दोघांचं उत्तर काय येईल? दे. कळालेत का? आता हा झाला एसएससी आणि सीडीएसचा पॅटर्न. आता आपण म्हणूया एमपीचा पॅटर्न कुठं आहे? तर येस,
या क्वेश्चन पेपरला 282 पेज नंबर बघा. क्लर्क 2017चा प्रश्न आहे. क्लर्क 2017 64 नंबरचा प्रश्न आहे. 282 पेजला 282ला 64 नंबरचा प्रश्न आला का? त्यात म्हटलं बघा, यूज द करेक्ट प्रोनाउन फॉर द अंडरलाइन नाउन इन द फॉलोइंग सेंटेन्स. आता प्रोनाउन शब्दात ते सोडून द्या, तो सब्जेक्ट म्हणून समजून घ्या. आज प्रोनाउन चॅप्टर मध्ये मी सांगेल तुम्हाला काय. लाल बहादूर शास्त्री वेंट टू ताशकंद अँड साइन्ड ए पीस ट्रीटी राईट. त्यांनी म्हटलं अंडरलाईन केलेला. मग आता लाल बहादूर शास्त्री किती होते? एकच व्यक्ती होता. मग आता हा जर एकच व्यक्ती होता, हा पुरुष होता, क्लिअरली आपल्याला माहिती आहे. मग इथं दे होईल, इट होईल, ही होईल का शी होईल? ही. मग लाल बहादूर शास्त्री या नाऊनच्या ऐवजी मला काय रिप्लेस होईल? तर ही हा शब्द रिप्लेस होईल. कळालंय? क्लर्कचा प्रश्न आहे हा. क्लिअर का? गॉट इट? तर हा होता आपला सब्जेक्ट आणि हे होतं पॅटर्न की असं परीक्षेमध्ये येत असतं. आहे अजून प्रश्न मी घेतो. तर पुन्हा एकदा सांगतो बघा, सब्जेक्ट काय? तर 8 शब्द आहेत टोटल. 8. त्याच्यामध्ये प्लुरल किती आहेत? 3 आहेत. आणि सिंग्युलर किती आहेत? 5 आहेत. हे वाक्याचे कुठे येतात? तर सुरुवातीला येतात. आणि जर सुरुवातीला नाही दिसले तर त्यांच्याऐवजी नाऊन येतो. नाऊन कुठला येतो? सिंग्युलर की प्लुरल? दोन्ही येतात. इट आणि दे मध्ये काय फरक आहे? इट निर्जीव वस्तू एक, दे निर्जीव सजीव अनेक. गॉट इट? हे वाक्याच्या सुरुवातीला येतात. क्लिअर? लिहूया आता आपण. टायटल द्या. तुम्ही ते सिंग्युलर प्लुरल लिहिलं असेल आय थिंक. सिंग्युलर 5 प्लुरल 3 ते लिहिलं तुम्ही. लिहा. इंग्रजीमध्ये वाक्याची सुरुवात सब्जेक्टने होते. इंग्रजीमध्ये वाक्याची सुरुवात सब्जेक्टने होते. ठीक आहे? त्यात लिहा. इंग्लिशमध्ये एकूण सब्जेक्ट 8 असून 8 असून त्याऐवजी नाउन्स कंसात लिहून घ्या. सिंग्युलर प्लुरल कंस पूर्ण चा सुद्धा वापर होतो. ठीक आहे, चालेल. आता एक काम करा, हे संपूर्ण चार्ट काढणार आहात तुम्ही आणि हे वाक्य लिहूया आपण. इंदिरा गांधी मँगो चिल्ड्रेन आणि ते जे एमपीचं पहिलं वाक्य घेतलं मी क्लर्कचं, लाल बहादूर शास्त्रींचं, ते यात ऍड करायचं आहे. लिहून घ्या सगळं. पुढचं वाक्य बघा, हे पण आहे. ह्युमॅनिटी कॅन नॉट बी टॉट बट इट कॅन बी एक्सपिरियन्स्ड. आणि या ह्युमॅनिटीला जर मी अंडरलाईन केलं तर, आणि जर याला मी 4 पर्याय दिले, इट, ही, दे आणि नन, तर काय उत्तर येईल सांगू शकता? ह्युमॅनिटी ही निर्जीव वस्तू आहे, सांगता येणार नाही की पुरुष का स्त्री आहे, म्हणून इथं काय येईल? इट. याचं उत्तर इट होईल. लिहून घ्या सगळं वाक्य. पुढचा पॉईंट स्टार्ट करतोय मी. पुन्हा सब्जेक्टच आहे, संपला नाही आहे सब्जेक्ट चॅप्टर. पुढचा रूल आहे, रूल नंबर 2. इट आणि दे मध्ये काय फरक आहे? इट वर्सेस दे यामध्ये काय फरक आहे? तर बघा, राज्यसेवा 19ला प्रश्न आहे यावरती, राज्यसेवा 17ला प्रश्न आहे, त्यानंतर STA 2016ला प्रश्न आहे या चॅप्टरवरती. इट आणि दे काय फरक आहे? तर बघा, पहिली गोष्ट मी इट सांगतो. इट हा जो आहे हा सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? सिंग्युलर आहे हा. आणि हा कोणासाठी वापरला जातो? निर्जीव वस्तूंसाठी वापरला जातो. मी मगाशी सांगितलं तुम्हाला की इट इज अ पेन, हा पेन आहे. हा हॉल आहे, इट इज अ हॉल. इट इज अ सिटी, इट इज अ वॉच. इट हा निर्जीव वस्तू पाहिजे. क्लिअर? हा, इटच. कारण मेल्यानंतर तर तो निर्जीव होतो ना, इटच होतो. आता एक लक्षात घ्या, याच्यात एक ॲडिशन आहे इटला. जर मी आता एक शब्द लिहितो चाइल्ड, ठीक आहे, बेबी आणि किड, मला सांगा हा जो चाइल्ड आहे, ठीक आहे, सजीव आहे. हा जो बेबी आहे हा सजीव, हा किड हा सजीव आहे. पण एक मला सांगा, चाइल्ड जो आहे हा स्त्री आहे का पुरुष आहे? नाही सांगता येत. बरं, बेबी सांगा बरं, स्त्री आहे का पुरुष आहे? नाही सांगता येत. किड नाही सांगतात. म्हणजे थोडक्यात काय,
हे चाइल्ड बेबी किड जरी हे सजीव असले तरी याचा पुढचा रूल असा आहे की यांना सुद्धा इटचा वापर होतो, कारण हे जेंडर डिफाईन नाही आहे. म्हणजे सपोज तुमच्या समोर जर एखादं बाळ असेल तर तुम्ही करणार ही इज ए चाइल्ड नाही, इट इज ए चाइल्ड, इट इज अ बेबी, इट इज अ किड असं म्हणूया आपण. पण पुन्हा हे जे चाइल्ड बेबी आणि किड जे आहे हे सिंग्युलर पाहिजे, प्लुरल नाही. प्लुरल आल्यानंतर तो पुन्हा देचा वापर होईल ना. ठीक आहे, हा एक रूल आहे, मी लिहून दिल नंतर, थांबून घ्या. पुढे रूल आहे, एखादं ॲनिमल असेल किंवा बर्ड असेल. आता ॲनिमल किंवा बर्ड, ॲनिमल असेल किंवा बर्ड असेल, यांना पण ही आणि शीचा वापर नाही होत, इटचा होतो. म्हणजे सपोज एखादी चिमणी बसली आहे, कावळा बसलेला आहे, एखादं माकड आहे किंवा एखादी म्हैस आहे, एखादा बैल आहे, तर त्यांना तुम्ही ही आणि शी हा उल्लेख नाही करणार. ही शी फक्त स्त्री आणि पुरुषासाठीच असतो. म्हणजे एखादी म्हैस चालली तर तिला तुम्ही शी इज अ बफेलो नाही म्हणणार, तिला ना इट इज अ बफेलो, इट इज अ काऊ, इट इज अ स्पॅरो, इट इज अ क्रो, इट इज अ मंकी. तर कुठलाही ॲनिमल असेल किंवा बर्ड असेल एकच पाहिजे, पण त्या सिंग्युलरच पाहिजे, प्लुरल नाही. ठीक आहे, का बरं प्लुरल नाही? प्लुरल आलं की दे येतो, कारण इटचा वापर फक्त सिंग्युलरला होतो. तर कुठलाही किड असेल, ॲनिमल असेल किंवा बर्ड असेल, म्हणजे किड हा नाऊन, बेबी हा नाऊन, चाइल्ड हा नाऊन, आणि कुठलंही ॲनिमल कुठलंही बर्ड जर असेल याला आपण इटचा वापर करतो. क्लिअर? देचा जो वापर आहे ना, दे, हा जो दे आहे ना, हा दोघांसाठी आहे, निर्जीव पण आणि सजीव पण दोघांसाठी आहे, निर्जीव सजीव दोघांसाठी आहे. पण हा काय असेल माहितीये का? प्लुरल. प्लुरल. मग मी जर इथं चिल्ड्रेन लिहिलं, चिल्ड्रेन, ठीक आहे, हा प्लुरल आहे, देईल. इथं मी लिहिलं किड्स, हा प्लुरल आहे, देईल. इथं मी कुठलाही नाऊन लिहिला प्लुरलमध्ये, कुठलाही सजीव किंवा निर्जीव, त्याच्याऐवजी मी देचा वापर करतो. कळाला का डिफरन्स? कळाला सगळ्यांना? आता ऐका, प्रश्न कसा आहे त्याच्यावरती, प्रश्न यावरती कसा आहे तो. ठीक आहे, हां, त्याआधी मी तुम्हाला डिक्टेट करतो, लिहून घ्या बरं. रूल नंबर 2, इट वर्सेस दे, हे टायटल द्या आधी. इट वर्सेस दे हे टायटल दिलं का तुम्ही? हां, आता लिहा त्यात. इटचा वापर, इटचा वापर सिंग्युलर नाऊनसाठी करतात, सिंग्युलर नाऊनसाठी करतात. झालंय? त्यात लिहा, इटचा वापर निर्जीव वस्तू, निर्जीव वस्तू, तसेच चाइल्ड, बेबी, किड, ॲनिमल, बर्ड, चाइल्ड, बेबी, किड, ॲनिमल, बर्ड इत्यादी नाऊनसाठी सुद्धा केला जातो, इत्यादी नाऊन साठी सुद्धा केला जातो. इत्यादी नाऊन साठी सुद्धा केला जातो. झालं? पॅराग्राफ. देचा वापर प्लुरल नाऊन साठी करतात, देचा वापर प्लुरल नाऊन साठी करतात, प्लुरल नाऊन साठी करतात. पॅराग्राफ. देचा वापर सजीव तसेच निर्जीव दोघांसाठी केला जातो, देचा वापर सजीव तसेच निर्जीव दोघांसाठी केला जातो. दोघांसाठी केला जातो. झालंय? आता बघा, प्रश्न मी पहिला घेतो. प्रश्न असा आहे, SSCचा प्रश्न आहे, 2016चा प्रश्न असा आहे की द हॉर्स which won the race is called handsome, is called handsome. ठीक आहे. आता याने हॉर्सला अंडरलाईन केलेली आहे, हॉर्स या नाऊनला अंडरलाईन आहे, आणि त्याने म्हटलंय हॉर्स हा जो नाऊन आहे ना याला रिप्लेस करा सब्जेक्टशी. आता सब्जेक्ट त्याने इट दिलाय, दे दिलेला आहे, ही दिलेला आहे आणि नन दिलेला आहे. माध्यम मला सांगा, हॉर्स हा सजीव आहे, क्लिअर, पण हा पुरुष आहे का? मग ॲनिमल आहे, बरोबर, हा ॲनिमल आहे आणि हा सिंग्युलर आहे ना. मग ॲनिमल जर आहे आणि हा सिंग्युलर आहे तर याला रिप्लेस कोण करेल? इट करेल.
करताय. पण जर मी तिथं लिहिलं असतं हॉर्सेस तर काय आलं असतं मग दे आलं असतं. करताय. तर हा जो हॉर्स आहे हा ॲनिमल आहे, हा सिंग्युलर आहे, म्हणून त्याला रिप्लेस काय करणार इट करणार. ठीक आहे. आता बघा MPSC राज्यसेवा 2017 यायचं आहे सगळ्यांनी. राज्यसेवा 17 बघा प्रश्न क्रमांक सांगतो मी. हम्म 18 पेजला या 18 पेज नंबर 18 पेजला क्वेश्चन नंबर आहे 82. 18 पेजला क्वेश्चन नंबर 82 राज्यसेवा 2017. द स्मॉल चाइल्ड वॉज क्राईंग फॉर डॅश मदर फिल इन द ब्लँक विथ करेक्ट प्रोनाऊन म्हणजेच सब्जेक्ट. प्रोनाऊन म्हणजे सब्जेक्ट. हर, हिज, इट्स आणि माय. वाक्याचा सब्जेक्ट कोण आहे द स्मॉल चाइल्ड. मग स्मॉल चाइल्ड जो आहे त्यासाठी ही येईल का इट येईल इट येईल. मग मला सांगा स्मॉल चाइल्ड इज वॉज क्राईंग फॉर कुठली मदर होईल. मग ते हिज मदर जर म्हटलं मी तर ते पुरुष झाला. हिज म्हणजे त्याची मदर, हर स्त्री झालं. मग त्याचं उत्तर काय येईल इट्स मदर. इट्स मदर लिहून घ्यायचे दोन्ही वाक्य. तिसरं वाक्य सांगतो मी. बघा आता राज्यसेवा 2019 वाक्य आहे. ते क्वेश्चन पेपर मी घेत नाही कारण ते 3 वाक्य आहेत, आपण नंतर घेऊ. ते पहिलं वाक्य असं आहे बघा. द कॅट लीक्ड डॅश पॉज. हे राज्यसेवा 19 वाक्य आहे. आणि द क्लब चिअर्ड फॉर डॅश टीम. राज्यसेवा 19 दोन्ही वाक्य. मी दोघांना हे ऑप्शन देतो हर, हिज, इट्स, माय. आता जरा फोकस करा. हे ऑब्जेक्ट कोण आहे द कॅट. आता द कॅट जर वाक्याचा सब्जेक्ट आहे द कॅट राईट. मग हे मांजर आहे ॲनिमल आहे सिंग्युलर आहे. मग आज सिंग्युलर आहे तर तो द कॅट लिक डॅश पॉज. आता कॅटने तिचे पॉज लिक केले. मग याचं उत्तर काय होईल इट्स. कारण तो हर जर म्हटलं तर स्त्री आहे, हिज म्हटलं तर पुरुष आहे आणि माय मला तर काही पंजे नसतात. मला पंजे नाही, मला पाय आहेत. ठीक आहे. दुसरं बघा दुसऱ्या वाक्यात सब्जेक्ट कोण आहे क्लब आहे. मग आता क्लब हा निर्जीव आहे, हा क्लब काही सजीव नाही. क्लब एक आहे. त्या क्लब जसं टीम आहे, ग्रुप आहे, क्लास आहे, हे कलेक्टिव्ह नाऊन आहे आणि निर्जीव आहेत. बरं हा जो क्लब आहे हा पुरुष पण नाही आणि स्त्री पण नाही. मग हा याला रिप्लेस काय होईल इट. मग ऑब्विसली द क्लब चिअर्ड फॉर डॅश टीम. कोणाच्या टीमसाठी इट्स टीम. कळालंय. हे राज्यसेवा 17चा तो प्रश्न होता द स्मॉल चाइल्ड. हे राज्यसेवा 19 वाक्य. क्लिअर करताय. तर हा इट आणि देचा प्रश्न येतो. पुढचं वाक्य मी इथे लिहितो बघा. द पीपल हू डोंट कास्ट देअर वोट्स are not responsible citizens. बघा आता द पीपल हू डोंट कास्ट देअर वोट्स आर नॉट रिस्पॉन्सिबल सिटिझन्स. मग मला सांगा मी जर हे पीपलला अंडरलाईन केलं तर याला रिप्लेस कुठला होईल इट होईल का दे होईल. दे का बरं. कारण हा पीपल आहे पहिली गोष्ट हा सजीव आहे आणि दुसरी गोष्ट हा प्लुरल आहे. मग याला मी काय रिप्लेस करणार दे. कळालं इतकं. लिहून घ्या सगळे वाक्य. रूल नंबर 3 आपण तिसऱ्या रूलकडे चाललो आहोत. खूप इंटरेस्टिंग आहे तिसरा रूल. आता बघा तिसरा रूल काय आहे तर सब्जेक्ट पोझिशन हा टायटल द्यायचा आपण. रूल नंबर 3 सब्जेक्ट पोझिशन. आता सब्जेक्ट पोझिशन काय बरं. हे बघा मी ते एक वाक्य लिहितो येता 5वीचं. खूप सोपं लिहितो आधी, मग आपण प्रश्नपत्रिकेकडे जाऊ. इथं वाक्य असं आहे ही
अँड आय आर वेल. आय अँड ही आर वेल. ठीक आहे, खूप सोपे वाक्य लिहिलेत मी. आता मला सांगा पहिल्या वाक्यात सब्जेक्ट कोण आहे? हा, ही की आय? दोन्ही आहेत, बरोबर, दोन्ही आहेत. आणि दुसरं वाक्य सब्जेक्ट कोण आहे? आय अँड ही, राईट, दोन्ही आहे. आता सांगा बरं हे पुढचं वाक्य. आता ह्या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? आय, शी अँड यू हॅव टू पे द बिल. कोण आहे? शी अँड यू. आता वाक्यात सब्जेक्ट तीन आहेत, एक आय आहे, एक शी आहे आणि एक यू आहे. हॅव टू, बघा ते हॅव टू, आर वगैरे हे नंतर शिकवा. दुसऱ्या लेक्चरला हे होईल स्टार्ट, म्हणजे सुरू होईल 15 मिनिटांनी. हे एम इज, आर, वाज, वेअर, हॅव, हॅज, डू, डज, डिड हे सगळं शिकू नंतर. आता आपण फक्त सब्जेक्ट शिकतोय. आता इथे आता वाक्याचा सब्जेक्ट इथं दोन आहेत, ही आणि आय. दुसऱ्या वाक्यामध्ये दोन आहेत, आय आणि ही. आणि तिसऱ्या वाक्यामध्ये तीन आहेत, आय, शी आणि यू. आता एक लक्षात घ्या, इंग्लिशमध्ये ना एक पर्टिक्युलर रूल आहे की जर एका वाक्यामध्ये अनेक सब्जेक्ट जर असतील, अनेक, तर यांचे एक पर्टिक्युलर पोझिशन आहे. म्हणजे मला वाटलं म्हणून मी काही लिहून टाकणार, सुरुवातीला आय घ्या, मग यू, मग ही, मग शी, तसं नाही. इट हॅज सम पर्टिक्युलर रूल. अकॉर्डिंगली वी शुड राईट इट अँड वी शुड से समथिंग. म्हणजे तुम्हाला जर इंग्लिश बोलायचं आहे आणि लिहायचं आहे, सो यू शुड नो दिस बेसिक फॉर्म्युलाज. वेअर शुड आय पुट आय, देन यू, देन ही अँड शी अँड इट, राईट. आता यांचा रूल काय आहे तर त्यासाठी आपण एक समजून घेऊया याच्यातले पर्सन. आता पर्सन काय बरं? हे सब्जेक्ट आहे, बरोबर. हे किती सब्जेक्ट आहे टोटल? 8 आहेत. त्यात सिंग्युलर किती आहेत? 5 आहे आणि प्लुरल 3 आहेत, बरोबर. आता यांच्यामध्ये 3 प्रकार पडतात. 3 प्रकार लिहू नका, मी नंतर लिहून देईल. 3 प्रकार कसे पडतात? तर पहिला पडतो फर्स्ट पर्सन. फर्स्ट पर्सन तुम्ही शिकला असणार आहे 9वी 10वी मध्ये. सेकंड पर्सन, ठीक आहे. दुसरा असतो सेकंड पर्सन आणि तिसरा असतो थर्ड पर्सन, ठीक आहे. असे 3 प्रकार आहेत, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. आता फर्स्ट पर्सन म्हणजे काय की असा सब्जेक्ट ज्यामध्ये आपण स्वतः आहोत. आपण ज्यात स्वतः आहोत त्याला म्हणतात फर्स्ट पर्सन. क्लिअर एवढं? मग ह्या 8 सब्जेक्टमध्ये आपण स्वतः कुठे आहोत? आय मध्ये, बरोबर. आय, मी स्वतः आहे. आणि अजून कुठे आहोत? वी मध्ये आपण स्वतः आहोत. म्हणजे हे जे 2 सब्जेक्ट आहे यांना फर्स्ट पर्सन सब्जेक्ट म्हणतात. आणि असे प्रश्न येतात का? तर यस, आपण प्रश्न घेऊ पुढे. आता कंबाईन सी वर्ग 2019ला प्रश्न आहे, ऑब्जेक्ट प्रोनाउन ओळखा, मी, हिम, हर, तसं येईल हे फर्स्ट पर्सन. तर हा जो आय वी आहे हा माझा फर्स्ट पर्सन सब्जेक्ट प्रोनाउन आहे, सब्जेक्ट आहे. प्रथम पुरुषी, यस यस, मराठीमध्ये प्रथम पुरुषी, द्वितीय, तृतीय, राईट, बरोबर. सेकंड पर्सन की ज्याला उद्देशून तुम्ही बोलतात, ज्याच्या समोर तुम्ही बोलता. जसं मी आता 2 लोकांना इंटरॅक्ट करतो, एक ऑफलाईन लोकांना आणि एक ऑनलाईन लोकांना. तर तुम्ही माझ्यासाठी सेकंड पर्सन आहात. क्लिअर? मग सेकंड पर्सन मध्ये कोण कोण आहेत? यू, दोन्ही हे सेकंड पर्सन आहेत. कळालंय? आणि थर्ड पर्सन म्हणजे काय की जो तुमच्या जवळ नाही आहे, ज्याच्याविषयी आपण बोलतोय, ज्याला आपण उद्देशतोय, तो इथं नाही आहे, तो असं थर्ड पर्सन. मग याच्यात कोणाला ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते लोक, आणि मग तो रोहन, तो अजय, तो विजय, तो विलास, ठीक आहे. मग याच्यामध्ये ही, शी, इट, दे आणि नाऊन सुद्धा येतील, सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही. आणि यांना म्हणा मी थर्ड पर्सन. कळालंय का? तर फर्स्ट पर्सन कोण कोण आहे? आय आणि वी. सेकंड पर्सन कोण कोण आहे? यू आणि पुन्हा दुसरा यू. थर्ड पर्सन कोण कोण आहे? ही, शी, इट, दे आणि अजून काय बरं? नाऊन, सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही. क्लिअर एवढं? ठीक आहे. हे झाले फर्स्ट, सेकंड, थर्ड पर्सन. आधी तुम्ही हे लिहून घ्या, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. टायटल द्या आधी, सब्जेक्ट पोझिशन, पुन्हा हा चार्ट काढा, आय वी यू ही शीट दे आणि हा आधी बॉक्स काढा, नंतर मी सांगतो. आता बघा मी सांगतो याच्यात काय. तर ते वाक्य पुसले मी, ते एक्सप्लेन करेल मी तुम्हाला काय कुठलं करेक्ट होतं, कुठलं चुकीचं होतं. आता ऐका,
इथं मी पहिलं वाक्य लिहितो, आय, यू अँड ही have been successful in our examination. हे पहिलं वाक्य लिहिलंय मी, ठीक आहे. असे वाक्य येतात आपल्याला, MPSC असेल, CDS असेल, असिस्टंट कमांडंट, कुठल्याही परीक्षेमध्ये येतात हे पहिलं वाक्य लिहिलं मी. तर आय, यू अँड ही हॅव बीन सक्सेसफुल इन आवर एक्झामिनेशन. लिहू नका अजून वाक्य, मला रूल सांगायचा काहीतरी. हां, आता दुसरं वाक्य बघा, ए आणि बी वाक्य लिहितो मी. STI 14चं वाक्य आहे, STI 2014चं वाक्य आहे. ही अँड आय, ही अँड आय, STI 2014. ही अँड आय आर ब्रदर्स, पहिलं वाक्य हे. आणि आय अँड ही आर ब्रदर्स हे दुसरं वाक्य आहे. सेम थिंग तलाठी 2015, तलाठी 2015 ला एक वाक्य आहे, ए अँड बीच आहे ते पण, ए अँड बी. आय अँड यू आर पर्ल्स, PALS. आणि यू अँड आय आर पर्ल्स, ठीक आहे. परंतु SSC स्टाफ सिलेक्शन 10वी नाही, स्टाफ सिलेक्शन 2016चं वाक्य आहे की आय अँड यू आर इक्वली टू ब्लेम हे वाक्य आहे. मग आता MPSCला कुठला आलाय तर यस, MPSC 2013 जुन्या काळातला प्रश्न आहे, पण इंग्रजी जुन्या होतं, त्यामध्ये ऍक्च्युली रायटिंग होतं आणि ग्रामर पण लिखित स्वरूपात होतं. त्यात वाक्य असे होते, ए बी. मी इथं लिहितो राज्यसेवा 13, AB. अशीम and I attended the lecture हे वाक्य आहे. आणि दुसरं होतं, I and Ashim attended the lecture, ठीक आहे. आता याच्यातलं कुठलं वाक्य करेक्ट आहे हे आपण बघू आधी. त्याआधी आपल्याला समजून घ्यावं लागेल की यांची मांडणी कशी असते. तर ऐका, खूप सोपं आहे हे. बघा, मी तुला फर्स्ट पर्सन, तुम्हाला आता फर्स्ट पर्सन माहिती आहे, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, फर्स्ट पर्सन सेकंड, फर्स्ट पर्सन थर्ड. आता एक काम करा, हे मी काय तर लिहिलंय, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. यांचा काय नियम आहे, हा फर्स्ट पर्सन सुरुवातीला म्हणजे आय आहे, बरोबर का. सेकंड पर्सन म्हणजे यू आहे आणि थर्ड पर्सन म्हणजे ही, शी, इट, दे नाउन आहे. आता जर 3 सब्जेक्ट आले, म्हणजे 3 लोक जर आले, तर आधी फर्स्ट पर्सन येतो, नंतर सेकंड पर्सन येतो, नंतर थर्ड पर्सन येतो. क्लिअर. 2 लोक आले तर फर्स्ट पर्सन आधी, सेकंड पर्सन. आता हे पाठ करायचं का नाही, पाठ नका करू तुम्ही, एक लक्षात घ्या, फर्स्ट पर्सन कुठे इथं सुरुवातीला आहे. फर्स्ट म्हणजे कोण, आय, ठीक आहे, सुरुवातीला आहे. तर मला आधी फर्स्ट पर्सन पाहिजे आणि नंतर बाकीचे सगळे सब्जेक्ट पाहिजे. अजून एक रूल आहे ज्यामध्ये ना सेकंड थर्ड फर्स्ट, सेकंड फर्स्ट आणि थर्ड फर्स्ट असे 2 नियम आहेत. हे आता इथं फर्स्ट पर्सन सुरुवातीला आहे आणि इथं फर्स्ट पर्सन कुठे आहे, शेवटी आहे. म्हणजे जर फर्स्ट पर्सन म्हणजे आय जर तो सुरुवातीला असेल तर त्याचा नियम वेगळा आहे. जर फर्स्ट पर्सन आय जर हा नंतर असेल तर त्याचा नियम वेगळा आहे. नियम काय आहे की सपोज जर वाक्यामध्ये नकारात्मक काहीतरी मांडलेलं आहे, नकारात्मक म्हणजे काय, मी आणि तू चोर आहे, तू मी सगळे राज्यसेवा प्रिलिम फेल आहोत, ठीक आहे, आपल्याला इंग्लिशमध्ये मार्क्स कमी पडलेले आहेत, आपण चुका केलेल्या आहेत, असं नकारात्मक जर आयडियल रिप्रेझेंटेशन असेल तर त्या केसमध्ये काय असतं, फर्स्ट पर्सन सुरुवातीला असतो. की सपोज मी, तू आणि त्याने चोरी केली आहे, तर मी आधी फर्स्ट पर्सन लिहिणार की आय, यू अँड ही हॅव स्टोलन समथिंग. करताय. जर दुसऱ्या केसमध्ये जर वाक्यामध्ये सकारात्मक बोललाय, काहीतरी पॉझिटिव्हिटी आहे की तू, तो, मी, सिलेक्शन झालं आमचं, आम्ही पास झालो आहोत, आम्हाला यश मिळालेलं आहे, आम्ही मित्र आहोत, आम्ही नातेवाईक आहोत, आम्ही फिरायला चाललो आहेत, व्हॉट एव्हर. चांगल्या आयडिया असतील तर फर्स्ट पर्सन नंतर येतो, वाईट आयडिया असतील तर फर्स्ट पर्सन सुरुवातीला येतो. म्हणजे फर्स्ट पर्सन मी काय करतो, निगेटिव्ह आयडियाज, निगेटिव्ह वाक्य नाही म्हटलं मी, निगेटिव्ह आयडियाज. आणि इथे मी काय म्हणणार, पॉझिटिव्ह आयडियाज. कळालेत का.
एकदम सोपं आहे बघा. आता 4 लोक आहेत ना, ही 4 मित्र आहेत आणि 4 म्हणतात की आपण 4ही नापास आहोत. आयडिया निगेटिव्ह आहे म्हणजे त्यामध्ये फर्स्ट पर्सन सुरुवातीला येईल. जर हे 4 मित्र ही 4ही पास झाले आहेत, आयडिया पॉझिटिव्ह आहे, तर फर्स्ट पर्सन नंतर येईल. क्लिअर? मग आता पहिलं वाक्य बघूया आपण. आय, यू अँड ही हॅव बीन सक्सेसफुल इन आवर एक्झामिनेशन. आता या वाक्यामधली आयडिया कुठली आहे? पॉझिटिव्ह आयडिया, म्हणजे सकारात्मक बोललं गेलं आहे. मग इथं फर्स्ट पर्सन सुरुवातीला आहे, पण फर्स्ट पर्सन सुरुवातीला तेव्हाच असतो जेव्हा त्या वाक्यामध्ये नकारात्मक आयडियाज आहे ना. करतायत का? मग इथं फर्स्ट पर्सन कसं काय येईल? कारण ते सक्सेसफुल आहेत ना परीक्षेमध्ये, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. हे वाक्य चुकीचं आहे. मग याला करेक्ट कसं करायचं? तर फर्स्ट पर्सन नंतर पाहिजे मला, म्हणजे आय हा नंतर येईल. मग कसं करणार मी? हा जो एवढा पोझिशन आहे त्याची पोझिशन मी बदलवतो आणि इथं काय करतो? यू, ही अँड आय हॅव बीन सक्सेसफुल. आता हे करेक्ट आहे. कळायत का? तर स्पोकन इंग्लिश आणि रिटन इंग्लिश मध्ये लिहिताना ह्या गोष्टी रिफ्लेक्ट झाल्या पाहिजेत. दुसरं बघा, STR 14चं वाक्य. आता बघा, STR 14 हे 15 ह्या क्वेश्चन पेपर ऍक्च्युली आपण 16 पासून 20 पर्यंत सॉल्व्ह करणार आहोत, म्हणून मी इथं लिहितो फळ्यावरती. जे जुन्या प्रश्नपत्रिका असतील त्या मी फळ्यावर लिहेल, ज्या न्यू आहे नवीन पॅटर्नचे तुम्हाला दिसेलच. बघा आता दुसरं, ही अँड आय आर ब्रदर्स. आता यात आयडिया कुठली आहे? पॉझिटिव्ह आयडिया. तो म्हणतो तू आणि मी भाऊ आहोत. याच्यात निगेटिव्ह काय असेल बरं? शत्रू नाही आहेत ना ते. मग आता जरी भाऊ आहे तर फर्स्ट पर्सन आधी येईल का नंतर येईल? कुठे येईल? नंतर येईल ना. मग मला सांगा, पहिलं बरोबर आहे का दुसरं बरोबर आहे? पहिलं. हे दुसरं चुकीचं आहे. कळालंय? कारण ही अँड आय आर ब्रदर्स. आय हा नंतर येईल कारण त्यात पॉझिटिव्ह आयडिया आहे. तिसरं वाक्य बघा, आय अँड यू आर पल्स. आता पल्स काय बरं? नाही, पल म्हणजे काय? क्लोज फ्रेंड्स. व्हेरी गुड. जिवलग मित्र. पल म्हणजे जिवलग मित्र. मग आता हे जर जिवलग मित्र आहे आणि मग यामध्ये काय निगेटिव्ह दिसतंय तुम्हाला? पॉझिटिव्ह आहे. मग पॉझिटिव्ह आयडियामध्ये आय आम्हाला नंतर पाहिजे, तर यू अँड, एक मिनिट मी आय राहिलं तर यू अँड आय आर पल्स. ठीक आहे. मग इथं यू अँड आय आर पल्स, हे बी इज करेक्ट, ए इज रॉंग. जमलंय? आता तिसरं वाक्य बघा आहे, आय अँड यू आर इक्वली टू ब्लेम. हे वाक्य निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे? निगेटिव्ह आयडिया आहे. मग जर निगेटिव्ह आयडिया आहे तर मला फर्स्ट पर्सन सुरुवातीला पाहिजे. मग इथं सुरुवातीला आहे ना, हा नो एरर, दॅट इज करेक्ट. आय अँड यू आर इक्वली टू ब्लेम. मी आणि तू दोघांना इक्वली ब्लेम केलं पाहिजे, मला एकट्याला नको. ठीक आहे. पुढचं वाक्य बघा, आता हे राज्यसेवा 13 वालं. अशीम नाव आहे, जसं आकाश असतं, अशोक असतं. अशीम अँड आय अटेंडेड द लेक्चर. आय अँड अशीम अटेंडेड द लेक्चर. आता या केसमध्ये बघा, ह्या केसमध्ये जर लेक्चर अटेंड केलं आहे, जे आता तुम्ही करतायत ऑनलाईन किंवा ऑफलाईन वाले करतायत, तर या केसमध्ये लेक्चर अटेंड करणं काय निगेटिव्ह आहे बरं? निगेटिव्ह काही नाही, पॉझिटिव्ह आहे. मग आय हा फर्स्ट पर्सन नंतर पाहिजे, म्हणून माझं ए उत्तर आहे, बी चुकीचं आहे. कळालं इतकं? तर हे पाठ करायचं का? तर नाही. फर्स्ट पर्सन आय असतो. आय सुरुवातीला आला म्हणजे गृहीत धरायचं की ही निगेटिव्ह आयडिया आहे. करताय? जर सपोज हे लेक्चर संपलं आणि तुम्ही मित्राला विचारलं किंवा मला तर कळालं नाही लेक्चर, मग समोरचा मलाही कळालं नाही, तर ते निगेटिव्ह मध्ये लिहिणार, आय अँड यू हॅव नॉट अंडरस्टूड द लेक्चर. आणि जर दोघांना कळालं तुम्ही म्हणणार ही अँड आय अंडरस्टूड द लेक्चर. करताय? तर ते आय अँड यू आणि यू अँड आय कुठलं लिहायचं तर ते वाक्याच्या सेन्सवरती डिपेंड असतं. तुम्हाला आय अँड यू लिहायचं की यू अँड आय? वाक्यामध्ये सकारात्मक असेल काही आयडिया तर आय नंतर लिहा. जर पॉझिटिव्ह आयडिया असेल तर नकारात्मक आयडिया असेल तर आय आधी लिहा, आणि जर पॉझिटिव्ह असेल तर नंतर लिहा आय. कळालेत का? मग आता बघा, मी लिहून देईल, थांबा जाऊन लिहू नका. आता मी लास्ट वाक्य लिहितो, याला करेक्ट करूया आपण. यू, ही अँड आय आर रिस्पॉन्सिबल फॉर धिस लॉस. आर रिस्पॉन्सिबल फॉर द लॉस, असं वाक्य लिहिलंय मी. यू, ही अँड आय आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस लॉस, की मी, तू आणि तो ह्या लॉस साठी जबाबदार आहे. आयडिया कुठली असेल? निगेटिव्ह आहे. मग आयडिया निगेटिव्ह आहे तर फर्स्ट पर्सन कुठे पाहिजे? सुरुवातीला पाहिजे. मग याचं करेक्ट कसं होईल? करेक्ट कसं होईल याचं सांगा बरं. याचं करेक्ट होईल आय, यू अँड ही आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस लॉस. क्लिअर? ठीक आहे. रूल लिहा. रूल नंबर 3 तुम्ही टायटल दिलं ना, पोझिशन ऑफ सब्जेक्ट, त्यात लिहा. जर वाक्यात एकापेक्षा अनेक सब्जेक्ट येत असतील, जर वाक्यात एकापेक्षा अनेक सब्जेक्ट येत असतील, एकापेक्षा अनेक सब्जेक्ट येत असतील,
तर त्या सब्जेक्टचा अनुक्रम खालीलप्रमाणे असतो. त्या सब्जेक्टचा अनुक्रम खालीलप्रमाणे असतो. खालीलप्रमाणे असतो. झालं. आता खालीलप्रमाणे काय तर ऐका, हे हा आधी बॉक्स काढा, नंतर मी अजून डिक्टेट करतो. हो बरोबर. म्हणजे काही नकारात्मक गोष्टी आहेत तर त्या मी अंगावर घेणार माझ्या, आणि जर काही सकारात्मक असेल तर मी दुसऱ्यांना क्रेडिट देणार. ते इंग्रजी लोकांची भाषा ना, त्यांचा नियम आहे. आपला उलटा आहे. सेकंड पर्सन थर्ड पर्सन जर आला तर त्यांना दे म्हटलं जातं. यू अँड ही नाही म्हणत मी, यू बोथ, किंवा ही अँड शी नाही म्हणत मी, दे. सेकंड अँड थर्ड पर्सनचा उल्लेख एकत्र दे होतो. किंवा मला जो तुला आणि तिला उल्लेख करायचा आहे, मग यू बोथ. कळालेत का? म्हणजे तुला आणि तिला मी आज एक नोट्स देणार आहे, तर त्या केसमध्ये मी काय म्हणणार की आय विल गिव्ह यू नोट्स. यू आला ना, यू, त्यामध्ये तुम्ही दोघं आलात. करता त्यामध्ये या अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये सब्जेक्ट प्रोनाउन फर्स्ट पर्सन असेलच. नसला तर यू आणि हीला मग ते दे वापरलं जातं, किंवा हा यू प्लुरल आहे ना, हा वापरला जातो. आता तुम्ही सगळ्यांना जे बसलेले लोक आहे सगळ्यांना मी काय, यू हॅव यू अंडरस्टूड. मी प्रत्येकच काय सेग्रिगेट नाही करू शकत. ओके डन. सगळे वाक्य लिहिलेत. कुठलं करेक्ट आहे? ए का बी? ए बी. शी अँड आय आर गिल्टी. आय अँड ही हॅवंट पेड द बिल इट. कुठलं करेक्ट आहे? हा आता ऐका पहिलं वाक्य, शी अँड आय आर गिल्टी. गिल्टी काय? दोषी. नकारात्मक आयडिया ही, बरोबर. हे जर नकारात्मक आयडिया आहे तर यामध्ये मला आय कुठे पाहिजे होता? आधी पाहिजे होता. मग त्याचं काय होईल? आय अँड शी. क्लिअर एवढं? आणि जर दुसरं वाक्य आता बघा, आय अँड ही हॅवंट पेड द बिल इट. हे काही कौतुकास्पद नाही की तुम्ही बिल पे केलं नाहीये, हे नकारात्मक आयडिया आहे. मग हे वाक्य बरोबर आहे कारण यात फर्स्ट पर्सन सुरुवातीला आहे. कळलंय? किंवा तुम्ही मराठीमध्ये असं लिहू शकतात. ऐका ऑनलाईनवाले ऐका की जर वाक्यामध्ये नकारात्मक विचार, नकारात्मक क्रिया किंवा चूक किंवा एखादी इलिगल थिंग केलेली असेल तर अशा वाक्यामध्ये फर्स्ट पर्सन सुरुवातीला येतो. किंवा एखाद्या वाक्यामध्ये यश असेल, काही चांगल्या गोष्टी असेल, नाते असतील, आनंद असेल, ह्या गोष्टी जर मांडणी केली असेल तर या वाक्यामध्ये फर्स्ट पर्सन नंतर येतो. हे तुम्ही लिहू शकतात. ठीक आहे. जाऊ पुढे. सब्जेक्ट इज ओव्हर. सब्जेक्ट संपला आहे आपला. सब्जेक्ट इज ओव्हर. मग आपण रूल काय शिकतोय? सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट, बरोबर. मग आता आपला जर सब्जेक्ट संपलाय तर आपण व्हर्बकडे ओढूया. वर्ब शिकूया बेसिक, त्याच्यावरती आलेले प्रश्न एमपीएससीत. नंतर ऑब्जेक्ट शिकूया, याच्यावर आलेले सगळे एमपीएससीत प्रश्न, सीडीएस यूपीएससी प्रश्न. हे संपल्यानंतर मग आपलं पहिलं चॅप्टर स्टार्ट होईल. टेन्स, देन नाउन, देन प्रोनाउन, देन सगळे चॅप्टर्स. ॲक्च्युली काय होतं, तुम्ही जर हे माहिती नसेल तर पुढचे चॅप्टर नाही करणार काहीच. ओके, मी रिकॅप करतो एकदा. सब्जेक्ट, इंग्लिशचा रूल काय? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, बरोबर. आपण सब्जेक्ट शिकतो. सब्जेक्ट काय? वाक्य सुरुवात ज्याने होते त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो. एकूण किती आहेत ते? 8. त्यात सिंग्युलर किती आहेत? 5. आणि प्लुरल किती आहेत? 3. जर हे वाक्याच्या सुरुवातीला नसतील तर त्याच्याऐवजी येतो नाऊन. नाऊन कुठला येतो? सिंग्युलर की प्लुरल? दोन्ही येतात. इट आणि दे. इट जो आहे तो निर्जीव, किती पाहिजे मग? एकच. आणि दे आहे ते किती पाहिजे? अनेक. निर्जीव आणि सजीव दोन्ही. क्लिअर आहेत का? आता यांची मांडणी कशी होते सब्जेक्टची जर एकत्र आले तर हा जो फर्स्ट पर्सन आय आणि वी आहे हा सुरुवातीला येईल जर वाक्यामध्ये काहीतरी नकारात्मक आयडिया आहे, आणि हा जो फर्स्ट पर्सन आहे हा नंतर येईल जर वाक्यामध्ये आयडिया ही सकारात्मक असेल तर. क्लिअर इतकं?
प्रश्न असा विचारलेला आहे, आता सब्जेक्ट या चॅप्टर होते, सब्जेक्ट जो आपण चालू आहे आपला सब्जेक्ट आय व्ही यू, तर ह्या आय यू व्ही हे कळलंय तुम्हाला, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. आता ही हा पुरुष आहे आणि शी हा स्त्री आहे. पण प्रश्न विचारलेला इथं की जे असे नाऊन असतात की ज्यांना स्त्री पुरुष, जसं अमर, अजय, अमोल हे पुरुष आहे, मग प्रियंका, राणी, सोनी, मोनी हे स्त्री आहेत. तर प्रश्न असा विचारला की प्लेयर कोण असेल, मग स्त्री की पुरुष. तर बघा आता मी इथे एक नाव लिहितो, इथं नाव लिहितो मी जॉन, ठीक आहे, हा पुरुष आहे क्लिअरली, याला आपण ही रिप्लेस करू. इथे तुम्ही प्रिया, ही क्लिअरली स्त्री आहे, हिला आपण शी रिप्लेस करू. पण जर मी इथं लिहिलं टीचर, मग आता टीचर स्त्री आहे की पुरुष आहे हे सांगता येणार नाही आपल्याला. टीचर आहे, डायरेक्टर आहे, प्लेयर आहे, ऍक्टर आहे, डान्सर आहे, ठीक आहे. तर ह्या केसमध्ये काय करायचं, याला म्हणतो आपण ड्युएल जेंडर नाऊन. ड्युएल जेंडर, ड्युएल म्हणजे दोन्ही, म्हणजे हा जो नाऊन असतो ना हा स्त्री आणि पुरुष दोन्ही काम करतो. आता आपण राष्ट्रपती म्हणतो बघा, प्रेसिडेंट म्हणतो, प्राईम मिनिस्टर, हा प्राईम मिनिस्टर पुरुष नाही, स्त्री आणि पुरुष दोघेही ते घेऊ शकतात, ठीक आहे. म्हणून इथं आहे ना प्लेयर, ऍक्टर, डॉक्टर हे जे आहेत याला ड्युएल जेंडर म्हणतात. मग याला ही वापरू का शी, तर दोन्हींचाही वापर याला होऊ शकतो, ही स्लॅश शी, बोथ आर करेक्ट. जसं तुम्ही गव्हर्नरचं चॅप्टर वाचता बघा पॉलिटीमध्ये, लक्ष्मणच्या पुस्तकामध्ये, तिथं ही स्लॅश शी असतं. प्रेसिडेंटचं बघा ही स्लॅश शी असतं, कारण ते जेंडर डिफाईन नाही आहे. जेंडर डिफाईन डायरेक्टली हे आहे, जॉन, अजय, विजय, राहुल, मोहन हे झाला ही, प्रिया, राणी, मोनी, सोनी, आकांक्षा हे झालं शी. पण हे जे टीचर आहे, डायरेक्टर आहे, हे जे शब्द आहेत ना याला ड्युएल जेंडर म्हणतात. करताय, यांना ही आणि शी दोघंही सब्जेक्ट लागू होतात. क्लिअर, त्यांना दे नाही लागू होणार, कारण दे हा प्लुरल साठी असतो, हा सिंग्युलर आहे टीचर, म्हणून याला ही किंवा शीचा अप्लाय होईल. याच्यावरती प्रश्न बघा, फॉरेस्ट 2018 प्रश्न आहे, फॉरेस्टला प्रश्न आहे, याला पेज नंबर 248 ला या बरं, 248 ला क्वेश्चन नंबर 41 बघा. विच ग्रुप ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट एक्झाम्पल ऑफ पर्सनल ड्युएल जेंडर. पर्सनल ड्युएल जेंडर म्हणजे असेच नाऊन ओळखायचे की जे स्त्री आणि पुरुष दोघांनाही येतात. मग आता इथं बॉयफ्रेंड पहिला हा तर पुरुष आहे, फिमेल स्टुडंट इथं स्त्री आहे, गर्लफ्रेंड तर क्लिअरली स्त्री आहे, हे होणार नाही आहे. दुसरं बघा, फादर क्लिअरली पुरुष असतो, मदर क्लिअरली स्त्री असते, किंग पुरुष असतो. तिसरं बुल, काऊ, अँट, हे बघा हे जरी ॲनिमल असले तरी यांच्यामध्ये वुमन आणि फिमेल आणि मॅन दोघांचे गट पडतात. आता हा जो बुल आहे हा क्लिअरली फेमिनाईन आणि मसलाईन आपण म्हणतो बघा, हे दोन प्रकारात. मसलाईन आहे म्हणजे पुरुष जाती देतो हा, काऊ स्त्री जाती देते, अँट पुन्हा स्त्री जाती देणार. मग आता चौथा जो आहे आर्टिस्ट, हा स्त्री आहे की पुरुष आहे, तर दोन्ही आहे. दुसरं शेफ, हा स्त्री आहे की पुरुष आहे, दोन्ही आहे. आणि तिसरं सिंगर, दोन्ही आहेत. म्हणजे हे जे तीन नाऊन आहेत आर्टिस्ट, शेफ आणि सिंगर, हे स्त्री आहे की पुरुष आहेत, ते दोन्ही आहेत, म्हणून त्यांना आपण ड्युएल जेंडर नाऊन म्हणूया. क्लिअर, सब्जेक्ट कम्प्लिटली आपण कव्हर केलेला आहे. याच्यात जेवढे प्रश्न आलेले होते तेवढे मी घेतलेले आहेत. आता पुढचा चॅप्टर आहे वर्ब, हा खूप महत्वाचा आहे, दिस इज रिअली इम्पॉर्टंट. आणि वर्बवरती प्रश्न भरपूर आलेले आहेत. तर वर्ब चॅप्टर ज्यामध्ये ॲमिज आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, ते आपण स्टार्ट करूया आता. आणि याच्यात प्रश्न भरपूर आहेत. तर त्याआधी मी तुम्हाला सांगतो रायटिंग टिप्स देतो बघा. रायटिंग टिप्समध्ये आता रायटिंग काय, तर आपली टेस्ट सिरीज झाली बघा रविवारी. पहिला टेस्ट आपण घेतला 2021च्या राज्यसेवा मेन्सवाल्यांसाठी. तर एसे रायटिंग असतं, प्रेसी रायटिंग असतं आणि ट्रान्सलेशन असतं, ठीक आहे. 50 मार्क्स फॉर मराठी आणि 50 मार्क्स फॉर इंग्लिश, दोन उत्तरपत्रिका वेगळ्या मिळतात. मी उत्तरपत्रिका एक नमुना पूर्ण बनवलेला आहे आयोगाचा, सेम जसा पॅटर्न असा, आणि तो आपल्या टेलिग्राम ग्रुपला मी शेअर केला. तुम्ही डाउनलोड करा, त्याला प्रिंट काढा आणि त्याच्यावरती लिहा, प्रॅक्टिस करा. आता यात बघा निबंध कसा लिहायचा, काय लिहायचा, याचे वेगळे लेक्चर तर होणारच आहे. त्याची बिगिनिंग काय असेल, मिडल काय असेल, एंड काय असेल. पण सध्या हे जे कोरोना, जेवढं पॅन्डेमिक जे सुरू आहे, यावरती मला असा अंदाज आहे की हेल्थ इज वेल्थ. कोरोनावरती निबंध मी विचारलाच पहिल्या टेस्टला, तर हेल्थशी रिलेटेड, सुदृढ शरीर, निरोगी शरीर, असं काहीतरी येऊ शकतं आहे, हेल्थ डिपार्टमेंट व्हॉटेवर. तर याच्यासाठी कोट पाहिजे तुम्हाला, कोट महत्वाचे आहेत. म्हणजे प्रत्येक एसेला कोट लागतीलच. जेवढे तुम्ही कोट चांगले सुंदर मांडणार तेवढे तुमचे मार्क्स वाढणार. तर आपण एक काम करूया, कोटची मी सिरीज चालू करतो, किंवा मी कोटेशनच्या पण नोट्स टाकलेले आपल्या ग्रुपवरती टेलिग्रामच्या. तर बघा मला असं वाटतं की कोटेशन आपण लिहूया, की एक निबंध आहे, हेल्थ इज वेल्थ, हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट, हेल्थ इज मोर इम्पॉर्टंट दॅन मनी, असं काहीतरी कुठला तर निबंध येईल. किंवा कोरोना अँड इंडिया, इंडिया हॅज टू फाईट अगेन्स्ट कोरोना, किंवा हेल्थ इज प्रेशियस, इन्शुरन्स इज मोर इम्पॉर्टंट दॅन युअर एज्युकेशन, असं कुठलं तरी एक निबंध येईल. त्यामध्ये आपल्याला कोटेशन हवं आहे.
तर हेल्थ रिलेटेड कोटेशन खूप सुंदर आहे, जे आपल्याला महात्मा गांधींचं बघा सुंदर कोट आहे, इट इज हेल्थ. बघा आता आपण प्रत्येक निबंधाची सुरुवात जर कोटेशनने केली तर ती इम्प्रेशन हे खूप वाजवी असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर खूप कंटेंट खूप काही लिहिण्याचा प्रयत्न केला, काही डेटा दिला, पण दर्जा जो आहे राज्यसेवा मेन्स रायटिंगचा तो 12वी आहे, तो पदवी नाही. पदवी हा दर्जा ग्रामरचा आहे, म्हणजे जो आपण 50 प्रश्न शिकतोय त्याचा आहे. तर कोटेशनने सुरुवात, तर मला असा अंदाज आहे की यावर्षी निबंध जो असेल तो हेल्थशी रिलेटेड येईल, म्हणजे यावा. मग त्याशी रिलेटेड जेवढे कोटेशन आहे ते आपण जमा करावे, ते वाचावे, ते लिहावे, त्याने इम्प्रेशन पडतं. ॲट द बिगिनिंग तुम्ही लिहू शकता किंवा ॲट द एंड लिहू शकतात. हे कसे लिहितात काय त्याचा आपण वेगळा व्हिडिओ किंवा लेक्चर घेऊ, त्यात मी सांगितलंच. पण एक सुंदर बघा कोटेशन आहे, महात्मा गांधी म्हटले आहेत बघा, इट इज हेल्थ दॅट इज रिअल वेल्थ अँड नॉट पीसेस ऑफ गोल्ड अँड सिल्वर. तर तुम्ही याने सुरुवात करू शकतात. ठीक आहे, हे झालं रायटिंग विषयी. पुढचं चॅप्टर आपलं वर्ब, जे आपण लगेच स्टार्ट करूया आता आणि भेटूया.